like this video. For getting more videos, you can subscribe this channel. So today we are going to learn about our next topic, and that is a distance time graph. We have to see a distance time graph for the uniform motion. आपल्याला बघायचं आहे की डिस्टन्स टाइम ग्राफ जो आहे तो कोणासाठी बघायचा आहे युनिफॉर्म मोशनसाठी. या अगोदर आपण युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय याबद्दलचे एक्झाम्पल बघितलेले आहेत किंवा ती इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, डेफिनेशन बघितलेली आहे. तर यावरून आज आपण त्याचा जो ग्राफ असेल तो कसा आहे तो बघूया. यासाठी तुम्हाला काय दिलेलं आहे, इथे एक टेबल दिलेला आहे, टाइम इन सेकंड दिलाय, डिस्टन्स इन मीटर दिलाय आणि यू हॅव टू ड्रॉ अ ग्राफ. सो ग्राफ जो आहे यासाठी आपल्याला टाइम सेकंड्स जो आहे तो एक्स ॲक्सिस वरती घ्यायचा आहे. दिस टेक ऑन द एक्स ॲक्सिस अँड डिस्टन्स इज टेकन ऑन द वाय ॲक्सिस. डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे वाय ॲक्सिसला. इथे आपल्याला दिसते स्केल लिहून घेऊया आपण. स्केल या पद्धतीने आहे ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला किती आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 seconds or 10 second. And on y axis वरती काय आहे डिस्टन्स. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती डिस्टन्स आहे जी एका सेंटीमीटर साठी डिस्टन्स आहे 20 मीटर. सो 20 मीटर. सो हियर वी राइट द स्केल ऑफ दिस ग्राफ. ह्या ग्राफचा स्केल आपण लिहिलेला आहे कारण तुम्हाला माहिती आहे की कोणताही ग्राफ जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याचं स्केल लिहिणं गरजेचं असतं. मग या ठिकाणी टाइम इन सेकंड्स आहे. सो आपण आता ड्रॉ करूया की कशा प्रकारे हा जो ग्राफ असेल तो येईल बघूया. मग 0 सेकंड आहे तर 0 सेकंडला डिस्टन्स वर किती आहे 0 आहे तर तो पॉइंट येतो हा. ओके. देन 10 सेकंडला जो आहे ते किती आहे 15. आता इथे येते एका सेंटीमीटर मध्ये 20 आहे तर 15 कुठे इथे येणार आहे. सो हियर 15 बरोबर. नंतर 20 घेतलाय तर 20 साठी किती आहे 30 आहे बरोबर. सो 20 साठी जर 30 आहे तर 30 कुठे येणार 20 30 40 म्हणजे 30 येणार इथे अच्छा मिडलला. देन 30 सेकंड साठी किती आहे 45. अगेन 45 इज हियर. देन 40 सेकंड साठी आहे 60 मीटर. देन 40 सेकंड साठी असेल 60 मीटर. नंतर आहे 50 सेकंड साठी आहे 75. मग 50 सेकंड साठी 75 तर 75 इथे येणार. देन 60 सेकंड साठी किती आहे 90 आहे. 60 सेकंड साठी 90 म्हणजे इथे येणार. and then 70 there is a 105. so 105 is here. so here 70. आपल्याला दिसतंय की हे जे पॉइंट्स आलेले आहेत ते एका सरळ लाईन मध्ये आहेत. जर आपण ही लाईन ड्रॉ केली तर आपल्याला माहिती की ती एक स्ट्रेट लाईन असेल. सो हे कशी आली स्ट्रेट लाईन आलेली आहे बरोबर. मग यावरून आपल्याला असं लक्षात येते की युनिफॉर्म मोशनची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. when the object covers a equal distance in equal interval of time. जर ऑब्जेक्टने इक्वल डिस्टन्स जे आहे ते इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये जर कव्हर केलं तर काय होतं दॅट इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म मोशन. इक्वल डिस्टन्स इज कव्हर्ड इन द इक्वल टाइम इंटरवल दे कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म मोशन. मग या ग्राफ मध्ये आपल्याला असं दिसतंय की इथे काय झालं इक्वल टाइम इंटरवल होता. प्रत्येक वेळेस जो सेकंड होता तो 10 सेकंड्सचा होता आणि त्यावेळेस कव्हर केलेले डिस्टन्स जे आहे ते पण इक्वल डिस्टन्स होतं बरोबर. त्यामुळे हा जो ग्राफ आला हा ग्राफ कसा आलेला आहे स्ट्रेट लाईन ग्राफ आला. आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की युनिफॉर्म मोशनसाठी जो डिस्टन्स आणि टाइमचा ग्राफ येतो तो नेहमी कसा येतो स्ट्रेट लाईन येतो. Now let's see the distance time graph for the non-uniform motion. Non-uniform motion म्हणजे काय आपण बघितलंय when the object covers a unequal distances in equal time interval then it is called as a non-uniform motion. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट जो असेल त्याने जर अनइक्वल डिस्टन्स कव्हर केलं इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये तर then it is called as a non-uniform motion. Non-uniforम मोशन जे आहे यासाठी आपल्याला डिस्टन्स टाइम ग्राफ काढायचा आहे. So take a time along the x-axis and the distance along the y-axis. Here scale is given. On the x-axis we have to take 1 centimeter is equal to 5 seconds, and y-axis on the
point is here. For 5 सेकंड डिस्टन्स इज 7. 5 सेकंडला डिस्टन्स आहे 7 म्हणजे ते ग्राफ आला असा. देन 10 सेकंडला आहे 12. 10 सेकंडसाठी आहे 12. सो इथे 10 आहे तर 12 इथे येणार. देन 15 आहे. 15 सेकंडसाठी आहे 20. 15 साठी आहे पुन्हा 20. देन 20 सेकंडसाठी आहे 30. देन 25 सेकंडसाठी आहे 41. 25 सेकंडसाठी येतं 41. अगेन 30 सेकंडसाठी येत आहे 50. 30 सेकंडसाठी 50 आणि 35 सेकंडसाठी येत आहे 58. 35 सेकंडसाठी येत आहे 58. जर आपण हा ग्राफ जॉईन केला तर दिसतंय बघ. आता इथे जे आहे ते जेव्हा आपण ग्राफ घेतो त्यावेळेस ग्राफवरती हे आपल्याला जे नॉर्मल पॉइंटचा चेंजेस आहे तो इथे लक्षात येतोय. पण आता इथे आपण डायरेक्टली जेव्हा बोर्डवरती ड्रॉ करतोय तेव्हा जे मायन्यूट चेंज आहे तो आपल्याला इथे दिसत नाहीये. तर या पद्धतीने आलाय. तर इथे आपल्याला दिसतंय की हा जो ग्राफ आहे हा ग्राफ याचा स्लोप आहे तो स्लाइटली चेंज होत चाललेला आहे. ज्याप्रमाणे आपल्याला युनिफॉर्म मोशनमध्ये तो ग्राफ स्ट्रेट लाईन आला होता अलॉंग द स्ट्रेट लाईन तसं या ठिकाणी तो स्ट्रेट लाईन आलेला नाहीये. म्हणजे इथे त्याचं काय होतंय स्लोप हा कंटिन्युअसली चेंज होतोय. मग स्लोप चेंज होतोय याचा अर्थ नॉन युनिफॉर्म मोशन जे असते या नॉन युनिफॉर्म मोशनसाठी डिस्टन्स टाइम ग्राफ हा नेहमी कॉन्स्टंट राहत नाही किंवा स्ट्रेट लाईन येत नाही. It can changes or its slope can be changes. Now let's see velocity time graph for the uniform velocity. आता आपल्याला बघायचं आहे की velocity time graph बघायचा आहे युनिफॉर्म velocity साठी. यावर आपण युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म स्पीड velocity म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म स्पीड किंवा velocity म्हणजे काय हे बघितले. सो लेट्स ड्रॉ अ velocity time graph for the uniform motion. याच्यामध्ये युनिफॉर्म velocity साठी velocity आणि टाइम ग्राफ कसा आहे तो इथे तुम्हाला दिलेला आहे. So एक ट्रेन आहे, a train that is moving with a uniform velocity of the 60 km/h and for the 5 hours. एक ट्रेन आहे ती 60 km/h 60 km/तास ताशी वेगाने ती धावते आणि ती 5 तास इतकी धावते. तर वेलोसिटी टाइम ग्राफ आपल्याला इथे दिलेला आहे ह्या डायग्राम मध्ये. तर यावरून आपल्याला जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत वी हॅव टू आन्सर इट. सो इथे तुम्हाला दिसते we have to take a velocity on the y-axis, along the y-axis, time in along the x-axis. दिसते की युनिफॉर्म वेलोसिटी आहे ट्रेनची त्यामुळे 60 हा ग्राफ जो आला तो कसा आला स्ट्रेट लाईन आला. आता इथे तुम्हाला t1 आणि t2 दोन टाइम दिलेले आहेत 2 to 4 hour. तर क्वेश्चन फर्स्ट आहे इथे दिलेला विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय दॅट ट्रेन इन बिटवीन द 2 and 4 hour. 2 to 4 hour मध्ये त्या ट्रेनने किती डिस्टन्स कव्हर केला हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपण तो कसं काढू शकतो. तर इथे तुम्हाला माहिती वेलोसिटी हा जो आहे इट्स km/h. km/h म्हणजे डिस्टन्स आपण काय असतं टाइम असतो आणि इथे तुम्हाला 2 to 4 hourच्या दरम्यान घ्यायचे म्हणजे ॲव्हरेज जो टाइम असेल तो किती येणार. तर वेलोसिटी इज इक्वल टू काय असतं डिस्टन्स अपॉन टाइम. सो वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स. आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं. डिस्टन्स इज इक्वल टू काय येणार मग वेलोसिटी इनटू टाइम. मग डिस्टन्स इज इक्वल टू आता डिस्टन्स आहे तो वेलोसिटी इनटू टाइम. वेलोसिटी काय होती 60 km/h दॅट इज कॉन्स्टंट. मग 60 km/h इनटू टाइम. टाइम किती आहे 2 to 4 च्या दरम्यान काढायचं आहे म्हणजे 2 to 4 मध्ये टाइम किती हॉवरचा आला 4 - 2 that is t2 - t1 किती आला 4 - 2 hour. So 60 km/h into 2 hour. Hour denominator numerator get cancel. So it is काय होणार आहे 60 km into 2 hour. काय होईल velocity is equal distance is equal to velocity into time. यावरून आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. सो दॅट डिस्टन्स इज 60 km into 2. So that is 16 2 120
kilometer. So distance covered by that train between the time 2 to 4 hour is 120 kilometer. मग त्या ट्रेनने जे डिस्टन्स कव्हर केलं ते किती असेल 120 किलोमीटर इतकं ते डिस्टन्स असणार आहे. आता हे डिस्टन्स आपण फाइंड आउट केलं. दिस द आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन. देन सेकंड क्वेश्चन is that there is a relation between the distance covered by that between the 2 and 4 hours and the area of that particular quadrangle in the graph. So what is the acceleration here also? आता इथे बघूया आपण की हा जो क्वाड्रँगल इथे आलेला आहे तो आपल्याला दिसतोय रेक्टँगल आहे. क्वाड्रँगल हा रेक्टँगल दिसतोय ABCD, बरोबर, ABCD और ABDC. मग ह्या रेक्टँगलचा एरिया आणि त्याचा डिस्टन्स यांच्याशी काही संबंध आहे का तो आपण बघूया. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एरिया ऑफ क्वाड्रँगल ABDC हा फाइंड आउट करावा लागेल. मग ABDC हा क्वाड्रँगलचा एरिया कसा येईल, लेंथ इनटू ब्रेड्थ, बरोबर. सो लेंथ इनटू ब्रेड्थ. मग याची लेंथ किती आहे, डिस्टन्स लेंथचं ते आहे 0 to 60. म्हणजे लेंथ किती आली 60, बरोबर. 60 काय येणार आहे किलोमीटर पर आवर आणि इनटू ब्रेड्थ. ब्रेड्थ किती आहे 2 to 4 म्हणजे 2 to 4 दरम्यान आहे म्हणजे 4 - 2 किती आले 2 हॉवर, बरोबर. म्हणजे हॉवर कॅन्सल. सो इट इज 120 किलोमीटर. म्हणजे एरिया ऑफ दिस क्वाड्रँगल ABCDC जो आहे तो कशाचा सिमिलर आला 120 किलोमीटर. म्हणजेच त्या ट्रेनने जितका डिस्टन्स कव्हर केला हा कशाच्या इतका आला, त्या एरियाच्या कशा इतका आला, त्या क्वाड्रँगलच्या एरिया इतका आला, बरोबर. म्हणजेच काय, when the object is moving with the uniform speed, युनिफॉर्म व्हेलॉसिटीने तो जेव्हा जातोय तेव्हा त्याने कव्हर केलेला जेवढा एरिया आहे, जे टाइम व्हेलॉसिटी टाइम ग्राफ वरनं आपण त्याचा डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो बाय द अँगल फाइंड आउट बिटवीन दे. म्हणजे त्याच्यामध्ये जो अँगल तयार झाला, क्वाड्रँगल तयार झाला, त्या क्वाड्रँगलचा एरिया जो आहे तो एरिया जरी तुम्ही फाइंड आउट केला तरी तुम्हाला काय मिळेल, यू गेट अ डिस्टन्स ऑफ कव्हर्ड बाय दॅट ऑब्जेक्ट इन दॅट ड्युरिंग द पर्टिक्युलर टाइम. त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स कव्हर केला हे तुम्ही तिथे फाइंड आउट करू शकता. सो दिस इज द velocity time graph for the uniform velocity. Also what is the acceleration here, that is also the question. So ह्यामध्ये acceleration किती असेल हे विचारले तर आपल्याला माहिती आहे युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी चेंजेस नाहीये. फायनल व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी पासून फायनल व्हेलॉसिटी तीच आहे. जे व्हेलॉसिटी चेंजेस होत नाही तर त्या ठिकाणी जे ॲक्सेलरेशन असेल ते चेंज होणार आहे का, नाही. म्हणजेच व्हेलॉसिटी जर चेंज होत नसेल तर ॲक्सेलरेशन काय राहतं 0. सो हियर ॲक्सेलरेशन ऑफ दिस uniform velocity object is 0. Okay, now we have to see velocity time graph for the uniform acceleration. आता बघणार आहोत की velocity time graph. आता मग आपण याच्या अगोदर बघितले की velocity time graph for the uniform velocity आणि आता आपण बघणार velocity time graph for the uniform acceleration. युनिफॉर्म velocity साठी acceleration हे 0 होतं. मग आता युनिफॉर्म acceleration जी आहे ती accelerated motion त्यामध्ये चेंज होतोय व्हेलॉसिटीचा, तो कशा प्रकारे होतोय ते इथे दिलेलं आहे की एव्हरी 5 सेकंड्स 0 to 5, 5 to 10, 10 to 15 म्हणजे जो टाइम इंटरवल आहे तो 5 सेकंड्सचा टाइम इंटरवल आहे आणि एव्हरी 5 सेकंड मध्ये व्हेलॉसिटी चेंज होते 0 to 8, 8 to 16, 16 to 20 म्हणजे व्हेलॉसिटी काय होत जाते चेंज होते. पण युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे कारण ती युनिफॉर्मली चेंज होते. एव्हरी 5 सेकंडला ती व्हेलॉसिटी जी आहे ती कितीने वाढते तर 8 मीटर्स पर सेकंड बिकॉज द डिफरन्स इज सेम. इथे दिसतंय तुम्हाला 8, इथे दिसतंय 8. सो एव्हरी 5 सेकंड्सला जो टाइम इंटरवल जो आहे 5 सेकंडचा, या 5 सेकंडमध्ये व्हेलॉसिटीचा इन्क्रीमेंट कितीचा आहे तर दॅट इज 8 मीटर्स पर सेकंड म्हणजे 8 मीटर पर सेकंड इतकं व्हेलॉसिटी काय होते चेंज होते आणि ही एक ॲक्सेलरेटेड मोशन आहे. यामध्ये आपल्याला इथे डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे टाइम इज टेकन अलॉंग द सिमिलरली एक्स ॲक्सिस as a previous example, then velocity is taken along the meters per second along the y axis. Scale is given here on x axis 1 centimeter is equal to 5 seconds. x axis वरती 1 centimeter जो आहे that is equal to 5 seconds. So 1 centimeter is equal to 5 seconds and along the y axis it is the
1 सेंटीमीटर इज इक्वल टू 8 मीटर्स पर सेकंड. सो 8 मीटर्स पर सेकंड इतकं ते दिलेलं आहे. यावरून आपल्याला काही क्वेश्चन्स इथे विचारलेले आहेत किंवा काही इन्फॉर्मेशन वी हॅव टू कलेक्ट ॲज अ प्रिवियस एक्झाम्पल. आपल्याला इथे इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. आता इथे बघूया की वेलोसिटी टाइम ग्राफ जो आहे फॉर द युनिफॉर्म ॲक्सेलरेशन जो आहे तो कसा आहे, स्ट्रेट लाईन आहे. इट इज अलाउड द स्ट्रेट लाईन बिकॉज इट इज द युनिफॉर्म मोशन. कुठेही युनिफॉर्म मोशन असू द्या, वेलोसिटी असू द्या, ॲक्सेलरेशन असू द्या, त्यासाठी येणारा ग्राफ जो असेल तो कसा असेल, युनिफॉर्म मोशनसाठीचा स्ट्रेट लाईन येतो. बरोबर. ह्या ठिकाणी स्ट्रेट लाईन ग्राफ आलेला आहे. मग युनिफॉर्म ॲक्सेलरेशन जर असेल, फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड मोशन वेलोसिटी टाइम ग्राफ इज स्ट्रेट लाईन. जर युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड मोशन असेल तर स्ट्रेट लाईन येणार. आणि जर नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन असेल म्हणजे नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड मोशनसाठी जो वेलोसिटी टाइम ग्राफ येईल तो कसा असेल, एनी शेपचा वेलोसिटी टाइम ग्राफ येईल. तो स्ट्रेट लाईन येणार नाही. का? कारण वेलोसिटी जी आहे ती काय होते, इन द इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये वेलोसिटी चेंज जो आहे तो इक्वल अमाऊंट मध्ये होत नाही. आणि इक्वल अमाऊंट मध्ये होत नसेल तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड मोशन असं म्हणतो. म्हणून नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनसाठी हा स्ट्रेट लाईन ग्राफ येणार नाही. पण युनिफॉर्म ॲक्सेलरेशनसाठी ग्राफ कसा येणार आहे, स्ट्रेट लाईन ग्राफ येणार आहे. नाउ as previous example we calculate the distance of that object. So here also we have to calculate the distance of that object, but for the distance is taken around the 10th and the 20th place ला. 10th and 22nd ला आपल्याला काय करायचे, त्याचा डिस्टन्स फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला अगोदर त्याचा ॲव्हरेज जो आहे ॲव्हरेज वेलोसिटी फाइंड करायची आहे. सो लेट्स टेक अ ॲव्हरेज वेलोसिटी. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये वेलोसिटी कॉन्स्टंट होती, 60 होती, त्यामुळे इथे ॲव्हरेज घेण्याची गरज आली नाही. इथे आपल्याला काय आहे, वेलोसिटी कंटिन्युअसली चेंज होते. सो दॅट इज वाय वी हॅव टू टेक अ ॲव्हरेज. सो ॲव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू किती आहे, 32 प्लस काय आहे 16/2 मीटर्स पर सेकंड. ओके. सो इट इज 6 प्लस 2 किती झाले 8. 3 plus 4 48/2 meters per second. So it is 2 to the 4 and 2 4 the 8. It is 24 meters per second. ह्या average velocity साठी, for this average velocity we have to find out the distance, and distance is for the 10 seconds. आता हा 10 seconds आहे. 20 minus 10 किती आला, 10 seconds चा इंटरव्हल आलेला आहे. बरोबर. सो we find out the distance. आणि त्यामुळे आपण डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो, वेलोसिटी इनटू द टाइम. मग वेलोसिटी ॲव्हरेज वेलोसिटी आली 24 मीटर्स पर सेकंड अँड टाइम इज 10 सेकंड. डिनॉमिनेटर न्यूमरेटर गेट कॅन्सल. 24 into 10 that is 240 मीटर. सो डिस्टन्स जो आहे तो किती आला, डिस्टन्स इज इक्वल टू 240 मीटर. सो वी हॅव टू चेक हियर ऑल्सो. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे की जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्या ऑब्जेक्टने, तर ते डिस्टन्स जे असेल तर ते डिस्टन्स हे या एरिया इतका आहे का. कारण या अगोदर आपण बघितलं की तिथे काय होतं, तर युनिफॉर्म मोशन होती, क्वाड्रँगल तयार झाला, त्याचा एरिया त्याचा डिस्टन्स इतका आला. मग या ठिकाणी एरिया ABCD याचा एरिया हा या डिस्टन्स इतका आला पाहिजे. येतो का, दॅट वी हॅव टू चेक. सो आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ द दिस क्वाड्रँगल, हा एक क्वाड्रँगलच आहे. बरोबर. क्वाड्रँगल ABCD इज इक्वल टू सम ऑफ द एरिया ऑफ, तो काय आहे, सम ऑफ एरिया आहे. कोणता, ह्या ट्रायंगलचा आणि ह्या जो दिलेला आहे तुम्हाला जो स्क्वेअर आहे किंवा रेक्टँगल आपण त्याला म्हणू शकतो स्क्वेअर, तर त्या क्वाड्रँगलचा तो याचा एरिया आणि याचा एरिया ऍड करायचा. सो एरिया ऑफ द ट्रायंगल ABE plus area of the quadrangle that is AEC and D. Okay. So आपल्याला माहिती आहे की एरिया ऑफ द ट्रायंगल ABE काय असेल, हाफ इंटू बेस इंटू हाईट प्लस एरिया ऑफ द AECD हा एक क्वाड्रँगल आहे, याचा एरिया आहे लेंथ इंटू ब्रेथ और द साइड इंटू साइड. ओके. सो इथे काय आहे, हाफ इंटू बेस किती आहे त्याचा A to E बेस आहे म्हणजेच किती 10 to -10 इट इज 10 इंटू हाईट. हाईट किती आहे फ्रॉम B to E किती आहे 16 32 ॲव्हरेज आहे दॅट इज 24. किती येणार ते 24 प्लस याच्यासाठी आहे लेंथ इंटू ब्रेथ, तो काय आहे
10 seconds and it is 60. So it is 10 into 60. किती आला बघूया. सो इथे दिसते आपल्याला B to E मध्ये जो डिस्टन्स होता तो किती होता, हाईट जी आहे ती किती आहे, इट इज अगेन 16. ती पण किती आहे 16 आहे. जो 2 5 10, 16 5 80 प्लस 160 बरोबर. सो 2 5 10, 16 5 80, 80 plus 160 is 240 meter. So area of that quadrangle A B C D is again equal to 240 meter. म्हणजेच काय की त्या ऑब्जेक्टने कव्हर केलेलं जे डिस्टन्स आपण फॉर्म्युलाने फाइंड आउट केलं दॅट इज 240 मीटर. that is equal to the area covered by from that a particular seconds. त्या particular seconds मध्ये त्याने किती एरिया कव्हर केला, that area is nothing but the distance covered by that object. म्हणजे ग्राफ वरनं आपल्याला फॉर्म्युला जरी माहित नसला किंवा ग्राफ वरनं आपण फॉर्म्युला जरी यूज केला नाही तरी आपल्याला त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स कव्हर केला हे आपण इथे फाइंड आउट करू शकतो. So this is all about the velocity time graph for the uniform acceleration.